भाजपचे प्रदेशाध्यक्ष आता क्रिकेटच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। रवींद्र चव्हाण एमसीएची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये एमसीए कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे आणि यातून एमसीएच्या राजकारणात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची एंट्री होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदानंतर आता क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळतील अशी शक्यता वर्तवली जाते। रवींद्र चव्हाण एमसीएची निवडणूक लढवणार असल्याचं कळतं। नोव्हेंबर महिन्यामध्ये एमसीए कार्यकारिणीची निवडणूक होणार आणि यातून एमसीएच्या राजकारणात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची एंट्री होणार असल्याची माहिती आहे। तर काहीच दिवसांपूर्वी रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आणि यानंतर आता रवींद्र चव्हाण क्रिकेटच्या मैदानात उतरणार अशी माहिती मिळते। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, एमसीएची निवडणूक रवींद्र चव्हाण लढवणार अशी माहिती मिळते, काय अधिकचे अपडेट्स? तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणात एंट्री करतात असं दिसून येत आहे। एकंदरच जर आपण पाहिलं असेल तर नोव्हेंबर महिन्यामध्ये एमसीएची कार्यकारिणीची जी निवडणूक आहे त्यामध्ये रवींद्र चव्हाण सहभागी होण्याची शक्यता आहे। काही महिन्यांपूर्वी चव्हाणांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला। यापूर्वी ते मंत्री देखील राहिलेले आहेत। राजकीय नेते आणि क्रिकेट असोसिएशन हे राजकारण हे संबंध अनेक जुने आहेत। यापूर्वी सुद्धा आशिष शेलार किंवा शरद पवार यांच्यासारखे अनेक नेते एमसीए मध्ये राहिलेले आहेत। त्यामुळे रवींद्र चव्हाणांची आता एमसीएच्या राजकारणात एंट्री होते का आणि ते या निवडणुकीच्या माध्यमातून एमसीएच्या कार्यकारी मंडळामध्ये निवडून जात आहेत का हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं राजकीय दृष्ट्या सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कारण मुंबईच्या राजकारणात या सगळ्या संघटनांचं महत्त्व फार मोठं आहे। त्यामुळे चव्हाण एमसीए वर निवडून जात आहेत का पाहणं इंटरेस्टिंग असेल। नक्कीच ओम, त्यामुळे क्रिकेटच्या मैदानामध्ये रवींद्र चव्हाण आता बाजी मारतायत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।